नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि करण सोनवणे आपल्या सोबत आहे आता, त्याचंही हार्दिक स्वागत रत्न मराठी मीडियावर पुन्हा एकदा. आणि बिग बॉस सीझन 6 सुरू आहे, त्यात करणची एक्झिट झालेली आहे. खरं तर सुरुवातच अशी करायची, काय अशी कारणं आहेत आणि कुठल्या अशा गोष्टींमुळे आज तू बाहेर यायचं असं वाटतं? माझ्या चांगुलपणामुळे मी बाहेर आहे, मला असं वाटतं. कारण बिग बॉसच्या घरात चांगुलपणा नाही चालत. जो मी आहे तोच मी राहिलो, म्हणून तो प्रॉब्लेम झाला बिग बॉस साठी, प्रेक्षकांसाठी. जसं बिग बॉस एक रियालिटी शो आहे आणि बिग बॉस अनस्क्रिप्टेड आहे, बट लोक तिथे डोक्यात एक स्क्रिप्ट घेऊन येतात आणि ते बोलतात की मी असं वागेल, मी तसं वागेल आणि त्याप्रमाणे ते चालतात. मग तो रियालिटी शो नाही राहत, मला असं वाटतं. प्रत्येक जण एक पर्सनॅलिटी कॅरी करतोय आता जी त्याची नाहीये. फक्त 4 जण, मी, आयुष, प्राजक्ता आणि सचिन जी, हेच जेन्युइन पर्सनॅलिटी आत होतो. बट जेन्युइननेस आत नाही चालत. लोक जसे मला बोलतात की तू गेम नाही खेळलास. पण गेम खेळणं जर हा आहे की मुद्दामून काहीतरी मुद्दे खेचायचे, मुद्दामून काहीतरी गोष्टी, म्हणजे काही मुद्द्यांना सॉल्व्ह केलं तर तो गेम नाहीये. मुद्द्यांना वाढवणं हा गेम आहे, हे मला बाहेर घेऊन आता कळतंय. हा पर्स्पेक्टिव्ह आहे, पण तो मी नाहीये आणि तो मी नाही बनू शकत. सो आता तसं विशाल पण नाही करत. विशाल पण कोणत्या मुद्द्यामध्ये हात नाही टाकत. बस रुचिता पुढे असते आणि रुचितामुळे विशाल दिसतो. आरबी दिसतो कारण तन्वी पुढे असते, ती बोलत असते. सो दोघांकडे स्ट्रॉंग असे बोंबलणारी लोक आहेत, बोलणारी पण नाही, बोंबलणारी लोक आहेत. सो त्यांना ते चालतं. आमच्यामध्ये असं कोण नव्हतं. आमच्यामध्ये सगळे इंडिव्हिज्युअल गेम खेळतात. प्राजक्ता असेल किंवा सचिनजी किंवा आयुष असेल, सगळे आपले इंडिव्हिज्युअल गेम खेळत होते. आम्ही फक्त एकमेकांना सपोर्ट करत होतो की हे जे चालू आहे इथे हे नॉनसेन्स चालू आहे. महाराष्ट्राला हे पटत असेल की तन्वी ओरडते तर त्यांना पटतंय, रुचिता ओरडते त्यांना हे पटतंय, आम्हाला असं आतून वाटायचं. पण मला असं वाटतं की महाराष्ट्राला जर ही गोष्टच नाही पटत आहे की चांगुलपणामध्ये पण एक गेम असतो, चांगुलपणा पण एक पर्सनॅलिटी असते, तर मग आम्ही काय करू शकतो या गोष्टीला? मग तुला हे माहिती नव्हतं का की बिग बॉसच्या घरात जायच्या आधी की बाबा तिकडे चांगुलपणाला कसा आहे खारा नाही? नाही, पण मला असं वाटतं की जिथे रियालिटी शो होतं, जिथे सगळे बोलतात की बी युअर सेल्फ आणि एन्जॉय करा, चांगुलपणाला मला प्रॉब्लेम नाही. माझं हे की मी पण मुद्द्यांवर भांडलोय, मी पण जिथे राडा करायचा तिथे राडा केलाय. त्या बाबतीत सगळ्यांसमोरच आहे ती गोष्ट. पण मी बोलतो की त्या मुद्द्यांना सोल्युशन देणं पण गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि जर मी तेच बोललो ना की बिग बॉस कधी स्क्रिप्टेड नव्हतं, पण ही लोक एक काहीतरी गोष्टी मुद्दामून घेऊन येतात आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीला म्हणजे 10चे 100 करतात. ते की एवढंच बोललेलं पण ह्याला आता आपण कसं खेचू. मला असं वाटतं की आपण तसे नाही आहोत आणि जर तुम्ही ते मुद्दामून करायचा प्रयत्न करताय मग ते स्क्रिप्टेड कुठेतरी व्हायला जातं आणि मग मजा नाही भांडायला. आणि विषय असा होता की ज्या ज्या व्यक्तींबरोबर मी भांडलोय त्यांच्याशी मी लॉजिकली आणि मुद्द्याशी भांडलोय आणि मला कळून आलं की जेव्हा ह्याच्याशी तुम्ही मुद्द्याशी भांडता त्यावेळी ह्यांच्याकडे उत्तरं नसतात आणि मग ते भलतीकडे कुठेतरी घेऊन जातात विषय आणि मग मला कंटाळा येतो त्या विषयाचा. सो मी तो माणूस नाही की मी जर तुला बोलतोय की तू माझा फोन का घेतला आणि तू बोलतोय की अरे तुला आठवलं का तू मला ना कॉलेजमध्ये हे केलेलं. एक मिनिट आपण फोनचं बोलतोय, तू आता बाहेरच्या गोष्टी नको काढू आणि कुठलं काय चालू आहे तुमचं हे खूप होत आहे आणि फक्त ह्याच्यासाठी होत आहे कारण ती विजिबिलिटी भेटते म्हणून. मग जेव्हा तुझं सिलेक्शन झालं तिकडे आणि तू बऱ्यापैकी तशी बाहेर तयारी केली होती, PR असेल, मार्केटिंग काइंड ऑफ असेल, किंवा तुझे सगळे मित्र जे आहेत स्टार्स आहेत, तुझे सगळे त्या क्षेत्रातले मित्र, त्यांनी सुद्धा जोमाने तुझ्यासाठी बाहेर काम केलेले, मार्केटिंग केलेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा आतमध्ये आलास, सुरुवातीला तू त्याच्यामध्ये सगळं पाहत होतास, निरीक्षण करत होतास आणि मध्यंतरी तू एक असं वाक्य तिकडे म्हटलं होतंस की जेव्हा तुला काही लोकांनी असं म्हटलंय, नॉमिनेट सुद्धा केलं होतं की तुझा गेम प्लॅन दिसत नाहीये किंवा तू तसा ऍक्टिव्ह नाहीयेस, तू दिसत नाहीयेस घरामध्ये. तर तेव्हा तू तुझं आणि आय थिंक राकेशचं काहीतरी बोलणं झालं की तुझं एक असा पत्ता राहिलाय जो अजून तुझा गेम प्लॅन नव्हता का किंवा तू काय ठरवलं होतं की तुला तिकडे करताच आलं नाही? सो विषय असा होता की एक साइडला एक व्यक्ती बोलायचा की हे जे तू करतो ते बरोबर आहे आणि एक साइडला बिग बॉस म्हणायचे की हे चुकीचं आहे. सो हे गोंधळणं खूप होत होतं. जिथे माझा चांगुलपणा प्रेज होतोय भाऊच्या धक्क्यावर आणि जिथे माझ्या चांगुलपणावर मला बिग बॉस काहीतरी भलतंच बोलतायत, तर मग खरं कोण आहे हा प्रश्न पडतो. सो म्हणून मी बोलतो की जे तुम्ही बघताय ते बिग बॉस नाहीये, तुम्ही फक्त 1 तास बघताय. 24 तास आम्ही आत काय करतो हे आम्हालाच माहितीये.
24 तास मध्ये गेम कसा पालटला जातो आतल्या आत, हे आम्हाला कळतंय, हे तुम्हाला नाही माहिती. आणि बिग बॉस करायचं माझं कारण हेच होतं की ज्या शोला मी एवढे शिव्या दिली, जो शो मी कधीच बघितला नाही आणि लोकांना बोलायचं हे तुम्ही का बघताय, मी ऍज अ चॅलेंज घेतलं आणि मी बोललो आज जाऊन मी बघतो की नक्की काय आहे. आणि जेव्हा आता माझे मित्र आहेत जे बघतात आणि ते खूप वर्षांपासून बघतात, जेव्हा मी त्यांना हे बोलायला ते बोलले ओ भाई असं आहे काय, हे तर कधी कोणी बाहेर सांगितलंच नव्हतं ही गोष्टी जी माझ्याकडे आहेत. सो मला ते एक्सपिरियन्स करायचं होतं आणि म्हणून मी आता तेच करणार आहे की आता मी माझ्या युट्यूब चॅनलवर एक वेगळा धक्का सुरू करणार आहे, जिथे मी लोकांना सांगणार आहे की थांबा, तुम्हाला जे दिसतंय ते तसं नाहीये, मी त्या पर्सनॅलिटीज बरोबर राहून आलोय, तर मला माहिती आहे हा माणूस कसा आहे आता, आणि मी तुम्हाला ते दाखवणार. जर तुम्हाला पटलं तर पटलं, नाही पटलं तर ठीक. त्याची इथून सुरुवात करूयात ना, मला सांग ना कसं आहे. हा म्हणजे सगळ्यांबद्दल काय, आरबी फेक आहे, तन्वी फेक आहे, रुचिता बदलत चालली आहे, बट ते बदलणं मला वाटतं तिला खूप वाईटात, म्हणजे ती पटकन बाहेर येईल त्याच्यामुळे. ती चांगुलपणाकडे चालली आहे ती, जसं माझं होतं. सो ते तिला उलट पडणार आहे परत. कोण आहे, प्रभूचा काही गेम नाहीये, क्लीन गेम नाहीये. आणि जसं महाराष्ट्राला वाटतंय की अरे मग तू का बाहेर आला, तुझी फॅन फॉलोइंग एवढी, क्लीन हेच होतं की जिथे भाऊ बोलतात धक्क्यावर की प्रभू तुम्ही दिसलेच नाही, आणि भाऊ जिथे मला माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलताय की तुमची आज अॅनालायझिंग चालू आहे, हे चालू आहे, ठीक आहे मला प्रॉब्लेम नाही, बट कम्पेअर करायला प्रभूशी तर मी दिसतोय ना, म्हणजे ह्याचा अर्थ म्हणजे माझं काहीतरी दिसतंय. जिथे प्रभूला बोललं जात आहे, भाऊ डायरेक्ट बोलतात 3 गोष्टी सांगा तुम्ही काय केल्या, 2 गोष्टी सांगा, 1 गोष्टी सांगा, उत्तरच नाही त्याच्याकडे. त्याच्यानंतर मी जर इव्हिक्ट होतोय, म्हणून हा पूर्ण महाराष्ट्राला शॉक बसलाय की हे कसं होऊ शकतं इकडे, आणि मला पण शॉक बसलाय. सो विषय असा होता की जिथे विशालला पण माहिती आहे, आरबीला पण माहिती आहे की मी स्टॉक कंटेंटर आहे त्यांच्यासाठी, माझं काहीतरी चालू आहे अनालिसिस, ते हळूहळू लेट पडतंय. बट विषय असा आहे की मी जर तुला एक गोष्ट सांगितली की तुला माहिती आहे का, मी आणि माझा मित्र काहीतरी डिस्कस करतोय तुझ्याबद्दल, आता तू इथून जरी बाहेर गेलास तरी तू विचार करशील माझ्याबद्दल काय विचार करतायत, आणि मग तू काहीतरी वाईट बोलशील मला. सो तेच त्यांचं झालंय की त्यांना जेव्हा भाऊनी दाखवलं की तुम्ही काहीतरी अॅनालाइज करताय, वरती फोकस करताय, वरतून तुमचं काहीतरी चालू आहे आणि करंटचं अनालिसिस चांगलं आहे, त्यांच्यानंतर ह्यांचं लक्ष वरती गेलं की भाई आपण बघत नाही यांच्याकडे, हे लोक काहीतरी करतायत जे अचानक येऊन कधीतरी पत्ता टाकतील आणि मग आपलं सगळं हलून जाईल. म्हणून त्या घाबरण्यामुळे ते माझ्या आणि प्राजक्ताच्या मैत्रीला तोडायचा प्रयत्न करत होते. खूप काय काय केलं त्यांनी, सगळ्या गोष्टी म्हणजे दिसल्या असतील कदाचित, पण केलं, पण ते झालं नाही त्यांच्याकडून. मला वाटतं म्हणजे अनेक तुझ्या ऑडियन्स किंवा बऱ्याच लोकांचं सुद्धा असं त्याच्यावरती म्हणणं आहे की करण प्राजक्तामुळे कदाचित अडकला, कदाचित तुझं टोळीत असतं तर वाचलास. तुझं याच्यावर काय? माझं मत एकच आहे की महाराष्ट्राला असं दिसतंय की प्राजक्तामुळे मी अडकलो, किंवा लोक हे पण बोलतात की प्राजक्ता करणमुळे अडकली, हे दोन्ही चालू आहे. बट हे कधीच नाही झालेलं आहे, बिकॉज आमचा गेम आम्हाला माहिती आहे आम्ही काय करत होतो, तुम्हाला तो दाखवलाच नाही गेलाय. आम्ही जसे भाऊ बोलायचे तसे बदलत पण जात होतो, बट ते बदल पण दाखवत नव्हते, हे आम्हाला आता बाहेर येऊन कळतंय. सो ते नाही झालं. टोळीमध्ये मी कधीच जाणार नव्हतो, बिकॉज टोळीमध्ये जे विशालने केलेलं हे मला पहिल्या हफ्त्यानंतर दिसलं की त्यांनी त्याच्याकडे सुरुवातीला जशी तन्वी तिकडे होती, तर बोलणारी लोक सगळे त्यांनी खिचून घेतली त्याच्याकडे, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तो दिसून येणार आहे. आता मला हे बाहेर येऊन कळतंय की मी जर तन्वीच्या बाजूने सुरुवातीपासून खेळलो असतो आणि मी जर प्राजक्तावर नसतो तर मी पण दिसलो असतो, पण मला ते करायचं नव्हतं, बिकॉज माझं एकच मत होतं की रिअल पर्सनॅलिटी आत राहिली पाहिजे, लोकांना तेच दिसलं पाहिजे. माझी जी ऑडियन्स आहे ती तेच बोलते की अरे करण हाफ चड्डीवरच फिरतोय आत, पण करण असंच बिंदास फिरतोय, करण मुद्देशी भांडतोय, करण मुद्दे घेऊन विषय मिटवतो पण आहे. पण बिग बॉसला तेच पाहिजे होतं की विषय नाही मिटले पाहिजे, विषय वाढले पाहिजे, पण अशी एक हिंट मला कधी क्लिअरली आली नाही. पण मग जेव्हा तुझं आणि रुचिताचं एक मेजर टास्क मध्ये धक्काबुक्की झाली, तिने तुझ्यावरती जे काय तुम्ही ते सॉल्व्ह केलं त्याच्यामध्ये तुझा चांगलपणा डेफिनेटली तिकडे दिसून आला. पण असं वाटतं का की तिथे तू चांगलपणा दाखवलास, तिकडे तू थोडा नमता घेतलास म्हणून तिथलची तुझी व्हिजिबिलिटी कमी झाली? चांगलपणा आता तू आणि महाराष्ट्र संपूर्ण हे बोलतायत ना की तुझा चांगलपणामुळे तू दिसत नाहीयेस, हे बरोबर आहे, पण मी चांगलपणा दाखवायला गेलोच नाही, मी आहे असा. म्हणजे जर आता तू काहीतरी इथे बोललास मला आणि त्याच्यानंतर तुला रिअलाइज झालं मनापासून आलास, तू बोलला सॉरी यार कारण माझ्या मनापासून हे झालं, ओके ठीक आहे ना, तुला रिअलाइज झालं ना, मी तिला बोललो पण कॅमेऱ्यात जाऊन बोल, महाराष्ट्राला सांग की असं असं गोष्टी मी असं नाही केलं. काय ही गोष्ट दाखवली गेली आणि भाऊंनी पण प्रेस केलं मला या बाबतीत. बट मला आता कळतंय की बिग बॉस मला एक दुसरी हिंट देतो की तू तो विषय वाढवला पाहिजे होता.
कळलं तुला? आता हे कन्फ्युजन आहे. मग हे करणं का नाही कळत? अरे बट नाही मी हेच बोलतोय की भाऊ जिथे प्रेस करतात की चांगली गोष्ट आहे तू केलीस, बट बिग बॉस बोलतात की तू रायव्हलरी वाढवली पाहिजे होतीस. मग कोणाचं बरोबर आहे ह्याच्यात? आम्ही आता आमचं असं झालं की आम्ही भाऊंवर विश्वास ठेवला, आम्ही बिग बॉसवर विश्वास ठेवला, पण दोन्हीही विश्वास कुठेतरी तुटत चालला. मला वाटतं कारण तू बाहेर जेव्हा कॉन्टेंट क्रिएटर म्हणून काम करतोस, तुझ्या कॉन्टेंटला इतकं ऑडियन्स लाईक करतं, इतकं लोकांना ते आवडतं, तुला माहितीये काय केलं पाहिजे. आता सध्या ऑडियन्सला काय पाहिजे हे तुला कळतंय. एखाद्या पर्टिक्युलर ट्रेंडला घेऊन तू कशा पद्धतीने वेगळं हे तुला माहितीये. इतका विश्वास आहे प्रेक्षकांचाही तुझ्यावरती. मग तिकडे गेल्यानंतर करण स्वतःच का काही करत नव्हतं? करण असं का खूप आता तू म्हणतोस की बिग बॉस ऐकत होतो, मग परत भाऊंचा ऐकत होतो, मग करण तिकडे काय करत? तेच कन्फ्युजन मध्ये होतो ना, कॉन्स्टंट सतत कन्फ्युजन मध्ये होतो. म्हणजे शेवटचा जो भाऊचा धक्का मी केला त्याच्यानंतर पण कन्फ्युजन आलं, कारण त्यांच्यानंतर आमचं असं होतं की तन्वीला आपण नॉमिनेट करतोय, आमचं ठरलेलं आतल्यात, आणि रोशनला नॉमिनेट करतोय बिकॉज एक वीक कंटेस्टंट आणि एक स्ट्रॉंग आहे. तन्वीचा आवाज आम्हाला खूप त्रास द्यायला लागला. मी बोललो एकदा करून बघू, कदाचित महाराष्ट्र बाहेर काढेल, म्हणजे आम्हाला कळेल की महाराष्ट्राला पण हेच पाहिजे होतं. पण नंतर भाऊंनी प्रेस केलं की तन्वी खूप छान खेळताय आणि तन्वी किती आता बदललेत वगैरे. मी बोललो की तुम्हाला नाही दिसत जे आम्हाला दिसतंय. मग नंतर बाहेरून मला आता कळतंय की ओ तुम्हाला असंच दाखवायचं होतं मुद्दाम. म्हणजे माझं आणि प्राजक्ताचं शेवटच्या दिवशी जे झालं व्हॅलेंटाईन्स मध्ये ते पण खूप कापलं. पण ते का कापलं मला आता कळतंय की मुद्दामून त्यांना आरबी आणि तिचा अँगल दाखवायचा आहे. मी बोललो ठीक आहे, हा पर्स्पेक्टिव्हचा गेम आहे, तुम्हाला एक दाखवलं जात आहे, आत काहीतरी वेगळं चालू आहे, तुम्हाला कळत नाही. म्हणून मी बोललो ना की आतापासून मला एक माझा पर्स्पेक्टिव्ह मांडायचा आहे की तुम्हाला जे दाखवलं जातं तसं नाहीये बिग बॉस. एक वेगळा बिग बॉस आज चालतो आणि तुमच्यापर्यंत एक वेगळा बिग बॉस पोहोचतोय. आता तेच मला उलगडायचंय माझ्या युट्यूब चॅनलवर. करण ज्या पद्धतीने तिकडे दिसलाय किंवा करण ज्या पद्धतीने त्या बिग बॉस मध्ये खेळलेला आहे आणि आता करण बाहेर आलेला आहे, तिकडे गेल्यानंतर अनेक रिलेशन्स बनतात, अनेक रिलेशन्स बाहेर गेल्यानंतर एक कॅरी फॉरवर्ड सुद्धा होतात. सो कुठले रिलेशन्स आहेत जे तुला आता बाहेर आल्यानंतर वाटतात की हा यांच्यासोबत मी नाती ठेवायला पाहिजे? नाती ठेवायला पाहिजे ऑफकोर्स. प्राजक्ता आहेच, तिच्यावर तर परमनंट नातं राहणार. सचिनजी आहे त्यांच्यावर परमनंट राहणार. आयुष आहे त्याच्यावर परमनंट राहत आहे. या व्यतिरिक्त मला माहित नाही मी कोणाची गॅरंटी देऊ शकतो का. हेच चार, बिकॉज बिग बॉसच्या घरात जर 4 लोक कोण जेन्युअन आणि मनापासून आणि खरं खेळतायत त्याच्या पर्सनॅलिटी थ्रू, तर हे 4 लोकच आहेत. त्यातले 2 ऑलरेडी बाहेर आहेत, 2 आत आहेत. काय होईल ते महाराष्ट्र ठरवेल. आणि मग जर आता त्यातल्या सदस्यांपैकी जर कोणाविषयीचा थ्रेट असेल तर कोण असेल? म्हणजे जे आतले किंवा बाहेरचे? आरबी इमोशनली खूप वाईट करू शकतो प्राजक्ता बरोबर. ओके. विशाल गेम खेळू शकतो, पण विशालचा जो गेम आहे हा प्राजक्ताला माहिती आहे, सो तिला त्रास नाही होणार या गोष्टीचा. सो नेगेटिव्ह मध्ये तन्वी, आरबी हे होऊ शकतं. त्यावर जाता जाता मला सांग ना की तुझ्या आता ते कंटेस्टन्स आहेतच, पण तुला पुढच्या जे काही उरलेला गेम आहे त्याच्यामध्ये तुझा सपोर्ट कोणाला आहे आणि तुझ्या नजरेतून कोण टॉप 5 मध्ये असू शकतात? टॉप 5 तन्वी, प्राजक्ता, सचिनजी, सागर आणि विशाल. सपोर्ट माझा असणार आहे ऑफकोर्स प्राजक्ता आणि सचिनजींना, आणि त्याच्यानंतर माझा सपोर्ट असेल विशाल. त्या व्यतिरिक्त त्याच्यानंतर मी कोणाला सपोर्ट नाही करणार. तुला विशालला सपोर्ट करायचं म्हणजे तुला टोळीत जायचं नव्हतं. मी माझं आणि विशालचं ही क्लॅरिटी होती की आपण दोघे गेम खेळू, पण मी टोळीमध्ये कधी नाही येणार. ही क्लॅरिटी आमची अशी होती. बरं, आता जाता जाता मला हे पण सांगून टाक की तुझा जो पत्ता उघडायचा राहिला होता तो इथे तरी तुला उघडायला आवडणार आहे का? काय सांग? तो मी आता कसं आहे, आता ऑलरेडी इथे मी बोललो नाही, सो आता मी माझ्या युट्यूब चॅनलसाठी काहीतरी ठेवतो. त्यावेळी विशालचा पत्ता मी आणि विशालच्या अगेन्स्टच आहे तो पत्ता, सो त्यावेळी मी तो तिकडे उलगडे. तर त्यावेळी युट्यूब चॅनलला मला सबस्क्राईब करून ठेवा. डेफिनेटली. पण छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि तुझा असा पुढचा जो प्रवास आहे बिग बॉसच्या नंतरचा तोही असा उत्तरोत्तर वाढत जाऊ. तुला शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.